जय राम कृष्ण हरे राम राम जय जय राम कृष्ण हरे जय 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 जय। काही आपलं वाचत बसायचं. आपला मेंदू तयार होण्याकरता सुद्धा आपलं वाङ्मय काम करतं. तुमच्या मुलाला जेवढा भूगोल शिकवला जातो भूगोल सगळा भूगोल श्रीमद भागवत महापुराणात आहे. टोटल सगळा भूगोल म्हणतोय मी, धाडसानं बोलतोय तुमच्या समोर. तर विचारा भूगोल अभ्यासकाला, तुम्ही श्रीमद भागवत महापुराण वाचा, सृष्टीच्या विस्ताराचं उत्पत्तीचं नियोजन वाचा. शुकाचार्य राजा परीक्षितीला वर्ष व्यासांनी शुकाचार्यांकडे ती शरळी पाठवली भूगोलाची. तुम्ही आपण वाचत नाही. जसं वाचाल तसं मनुष्याचा मेंदू. मी डीएडला असताना आम्हाला मानसशास्त्राच्या काही नोट्स सोडवायला यायचे. त्यामध्ये मेंदू तपासायचा, कोणाची मेंदूची क्षमता किती बा, किती घेऊ शकतो याचा माहिती. त्याकरता काही लेख आम्हाला वाचायला तेवढ्याला दिले जायचे. आमचे एक शिक्षक फार हुशार होते. त्याने एक दिवस दिलेला लेख माझ्या आज सुद्धा स्मरणात आहे. त्याला कूट लेख म्हणतात. कूट म्हणजे एखादं कोडं असतं विचारायचं तसं. 4 गुणांकरता त्यांनी एक प्रश्न सोडवायला दिला. प्रश्न असा होता, खाली दिलेल्या वाक्यांमधून काही शब्द वजा करून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करा. गुण 4. वाक्य काय होते ऐका, लक्ष करून ऐकलं तर कळेल. जंगल आहे, जंगलात कोला आहे, नदी नदीला पूर आहे, मुलगा पाठीवरती ची नावाचा अक्षर लिहितोय आणि आंब्याच्या झाडाखाली बाई बसलेली. याच्यातून काही शब्द वजा करायचे होते आणि एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं होतं. कोणालाच ते आलं नाही. मलाही आलं नाही. मी कशाला उगाच शांत हे आईच्या पोटातून शिकवणार नाही. आपण काय अस्तावकर महामुनी थोडी, भक्त प्रल्हाद थोडी, अभिमन्यू थोडी. काय असेल बाबा हे लिहिलेलं नेमकं काय, चाललंय तरी काय, कोणालाच ते कळत नव्हतं. पण ज्या वेळेला त्यांनी त्या जंगल आहे, जंगलात कोला आहे, नदी आहे, नदीला पूर आहे, मुलगा पाठीवरती ची नावाचा अक्षर लिहितोय आणि आंब्याच्या झाडाखाली बाई बसलेली आहे, या कोळ्याची सोडवणूक केली. त्यावेळेला कळालं की फार सुलभ होतं. फक्त आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. ते म्हटले जंगल आहे, जंगलात कोला आहे ना, जंगल वजा करा, कोला घ्या. कोला त्या ब्लॅक बोर्डवर लिहिलं. नदी आहे, नदीला पूर आहे. नदी आहे पण नदीला काय आहे, पूर काढलं. अगोदर कोला लिहिलं, नंतर पूर लिहिलं, कोल्हापूर झालं. मुलगा पाठीवरती ची नावाचा अक्षर लिहितोय, कोला पूर ची. आणि आंब्याच्या झाडाखाली बाई बसलेली, कोला पूर ची आंबा बाई. याला लेखकाचं कौशल्य म्हणतात. तुकोबार म्हटले काही काय वाचता, करुतैसे पाठांतर
ऐकू. करुणाकर भाषण, ज्याच्या अंतःकरणामध्ये करुणा उत्पन्न करायची असेल त्याला पाठांतर चांगलं करावं लागेल, चांगलं वाचावं लागेल. 25-25 वर्ष लोकांचं प्रेम मिळवायला हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जसे न लाजता तुकोबारांच्या कीर्तनाला बसले तसं आमदारांनी कीर्तनाला बसावं लागेल ना. आणि सगळ्याच आमदारांना कीर्तनाला बसता यावं असं जर वाटत असेल तर साहेबांकडे एकदा डोळे भरून बघावं लागेल ना. बाकी आमदारांना असं कीर्तनात बसावं लागतं बाबा. इतका समाज गोळा करावा लागतो वारकऱ्यांचा. सब चुतो की बाजार में पत्रों का व्यापार चल रहा है. कोणाला चांगलं वाचावं वाटत नाही, चांगलं ऐकू वाटत. हे मनापासूनचा आनंद आहे साहेब. आमचा तालुका मुक्ताईनगर, खडसे साहेबांचा तालुका आपण सोबत काम केलेलं आहे. चांगल्या लोकांमध्ये, चांगल्या आमदारांमध्ये, कर्तृत्व संपन्न आमदारांमध्ये या महाराष्ट्रामध्ये जे नाव घेतल्याशिवाय अडीच दशकांचा इतिहास मतदारसंघाचा सांगताच येणार नाही असं महाराष्ट्रातल्या सन्मानजनक आमदारांमध्ये 3-3, 4-4 लाख लोकांचं प्रामाणिक नेतृत्व करण्याची जबाबदारी लोकांनी ज्यांच्यावर दिली आणि त्या कसोटीतून ती वाटचाल सर करण्याचं कौशल्य भगवंतानं ज्या लोकांमध्ये दिलं त्यातलं एक महत्वपूर्ण नाव आपलं आहे. याचा आम्हाला सगळ्यांना आनंद. हा वारकरी समाज प्रेम करतो आणि असलं पाहिजे. महाराज वारकरी जीवन प्रणाली फार महत्वाची जीवन. तुम्ही बघा सनातन वैदिक हिंदू परंपरेमध्ये राजाकडे काही गुण असावे लागतात. नृपो विमलेन, राजा हा विनयाचा असावा, शीतल असावा, समाधानी असावा, समाजात राहणारा, समाजाला घेऊन चालणारा असावा. नाही तो पद मिळालं मोठं आणि समाजाशी कुठली नाड नाही, त्याला काय करतात. पण मी आनंद व्यक्त करेन साहेबांच्या खाली इथं काम करणाऱ्या सगळ्या टीमचं, इथल्या नगरसेवकांचं, या परिसरातल्या या मतदारसंघातल्या सगळ्या झेडपी सदस्यांचं, पंचायत समितीच्या सदस्यांचं, सभापती महोदय मगाशी भेटले त्यांचं, एकट्या आमदार साहेब त्यांचं जर खालची टीम वर्क करणारी मंडळी टीम चांगली नसेल तर आमदार साहेबांचं काम शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत नाही. धन्यवाद दिले पाहिजे त्या सगळ्या लोकांना. 30 माणसं 20 वर्ष निवडून येतात, 25-25 वर्ष निवडून येतात. जिथं टीम वर्क आहे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचता येत आहे. शेवटचा माणूस ज्याला मतदारसंघातला कळाला भगवंत आशीर्वाद देतो. माणूस आयुष्यभर नाव राहते. चांगल्या बोलणाऱ्या लोकांमध्ये, चांगल्या वाचणाऱ्या लोकांमध्ये हे कौशल्य परमात्मा सहज देऊन देतो. पत्रकार अभ्यास करून जायचे. पुरवणी मागल्यावर राज्यपालांच्या अभिभाषणावर आज काय चर्चा होणार आहे, काय बोललं जाणार आहे. काही लोकांची टीव्हीला स्टेटमेंट बघितले की अंतःकरण दुखावतं. त्यांना कळत नसेल का आपण ज्ञानोबांच्या भूमीत बोलतोय, आपण तुकोबारांच्या भूमीत बोलतोय, आपण हिंदवी स्वराज्य संस्थापक महाराजांच्या भूमीत बोलतोय. अरे घरातली तरुण पोरगी, तिचा वडील सोबत टेलिव्हिजन बघत असतील त्यावेळेला आपलं स्टेटमेंट ऐकतील, काय वाटेल त्या घरातल्या तरुण पोरीला. माझ्या महाराष्ट्रातला एक प्रतिनिधी असं वापरतोय, असं काहीतरी भाषेत बोलतोय की माझं अंतःकरण दुखावतंय. म्हणून मला असं वाटतं चांगलं आपल्याला बोलता आलं नाही चालेल, पण निदान कोणाचं अंतःकरण दुखावलं जाईल. मला एका मतदारसंघातल्या माऊलीने फोन केला का आणि मला सांगितलं, महाराज मी अगदी नारदाच्या गादीवरून तुम्हाला सांगतोय, त्या माई इथं कीर्तनाला बसलेल्या असतील, त्या मला सांगितलं, महाराज आम्ही नशीबवान आहे, असं ऐकायला मिळत नाही लवकर. म्हटलं का हो, काय झालं. अहो आम्हाला ते आमदार मिळाले ज्या आमदारांनी आम्हाला भाषणातून सांगितलं होतं, मला सद्गुरू गजानन महाराज संस्थान शेगावची जशी शिस्त आहे तशी शिस्त या मुरबाड मतदारसंघाला लावायची. शिस्त लावण्याकरता सुद्धा, विकास करण्याकरता सुद्धा ज्या आमदारांना विजन एखाद्या संत परंपरेच्या संस्थानातलं आहे त्यांच्या अंतःकरणात मृदू संत परंपरेची भावना असल्याशिवाय ती वाणीवठावरती येत नाही. महाराज येत नाही. मला काल त्या माईने फोन केला आणि सांगितलं तेवढं ते सामर्थ्याने गजाननाचं म्हणा. म्हटलं म्हणतो काळजी करू नका, हे प्रेम मिळणं साधन आहे. त्यामुळे चुकीचा प्रभाव जीवनावर झाला, कुठेही मनुष्य अनुसरण करतो, तसं होऊ नये. शेवटचं सांगतो तुम्हाला,
संगात संध्या येते, कामात कामात क्रोधो विजायते. ज्याच्या आयुष्यातला संघ उत्तम आहे, गोड आहे, त्याच्या आयुष्यात अनुकरणाच्या आणि अनुसरणाच्या दिशेने सहज प्रवास सफल होऊ शकतो. तुकोबर म्हटले, नाटकात जीवन जगू नका, अनुसरणात जीवन जगा. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण सांगतो आणि पहिलं चरण म्हणायला लावतो. प्रस्तावना मोठी करतो एवढ्या करता की अभंग सहज करेल. अनुकरण आणि अनुसरण 100% आपल्या लक्षात आलं. अनुसरण या शब्दाचा अर्थ आहे शरणागती, अभिनय नाही, विनय येतो. ज्यांनी अनुकरण केलं त्यांना थारा मिळाला नाही. एक श्लोक सांगतोय का, सिंहिणीच्या मुखातला श्लोक आहे. शोरोसी कृतविद्योसी दर्शनियोसी पुत्रते यस्मिन कुले त्वमुत्पन्नो गजस्तरण हन्यते. एका सिंहिणीच्या मुखातला श्लोक आहे. पंचतंत्रानं त्याचं गोड वर्णन केलेलं आहे. बर, काय नेमकं प्रकरण फार गोड आहे. एका सिंहाला तळ्यावर पाणी प्यायला जावं लागतं आणि तो पाणी प्यायला गेला. पाणी पिता पिता त्या तळ्यावर आलेली एक कोलीन त्यानं पाहिली. कोलिनीच्या पोटात बच्चे होत. पाणी पिता पिता याचं सतीच्याकडे गेलं. पाण्यानं डरकाळी फोडली. त्याला वाटलं पाणी काय, खाद्य सापडलं. मोठ्यानं डरकाळी फोडली. ती डरकाळी ऐकता बरोबर ती इतकी घाबरली का गर्भवती होती. भीतीच्या नादात उडी मारायला लागली आणि उडी मारता मारता तिच्या गर्भातलं बच्च त्या नदीत पडलं, त्या तळ्यात पडलं, पळत सुटलं. मृत्यूच्या भीतीनं ओढून सुद्धा पाहिलेलं नाही. जन्माला घातलेल्या बच्च्याकडं, त्या पोराकडं, त्या बछड्याकडं पळत सुटलं. सिंह त्या पिलाजवळ गेला. काय केलं असेल त्याला? तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? काय केलं असेल तरी पण त्याला खाल्लं असेल, मारलं असेल, त्याला उचललं आणि खांद्यावर घेतलं. ही कृती बघितल्यानंतर ते श्लोक त्या श्लोकाचा अन्वय असं सांगतोय की मोठी माणसं चिल्लर माणसाबरोबर वाद घालत बसत नाही. म्हणून सगळ्या सिंहांना माझी प्रार्थना आहे, कोल्याला आणि सोबत वादात पडू नका. वादे असा करा की त्या मर्दाच्या वादाचं चिंतन, वादांची सुद्धा चर्चा झाली पाहिजे. जनाबाईनं वाद घातला, भांडण केलं, पण कोणाबरोबर? जनाबाईच्या भांडणावर कीर्तन करावं लागतं. मी अनेक भांडणं आईसाहेबांच्या कृपेनं महाराष्ट्रामध्ये जनाबाईचे प्रकाशित केले. त्यातलं एक प्रसिद्ध भांडण जरा भांडून दाखवतो तुम्हाला. पुण्यवंत पाताळा लोकी नेला, पुण्यवंत पाताळा लोकी नेला.
मी नामस्मरण की ताई थांबा बाबा, शिव्यांना एकदम सुरुवात करू नका. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती असं कधी म्हटलं होतं ना? होत नाही. आश्चर्य. सामान्याबरोबर काय वाद घालताय? अरे वादाचं सुद्धा चिंतन व्हावं. मोठ्याचा वाद मोठा असतो. त्या सिंहानं ते बच्चे उचललं. ऐका ऐका बदलापूरकर, ते बच्चे उचलून घरी आणलं आणि बायकोला सांगितलं, तुला अगोदरचे माझे 2 आहे, हे 3रं माझं समज आणि सांभाळायला. जुन्या काळातली होती, ऐकून घेतली. कृपा करून आता सिंहांनी या आता सिंह गार झाले, मजाने एखाद्याला आपलं असं वाटतं समोरच्याचं बरं बरं. एक दिवस माझी बायको मला म्हटली, तुम्हाला जगात कोणी फसवू शकते? लोक चंद्रावर चालले, तुम्ही अजून धोत्रावर आहे. तुम्हाला कोणी फसवू शकते बाजारात? म्हटलं मला कोणी फसवू शकते हे माझ्याही आता जवळजवळ लक्षात आलं. फक्त फसवणाऱ्याच्या यादीत पहिला नंबर तुझ्या बापाचा आहे. काय नसतं मला, प्रपंच इंद्राचा असू द्या नाही तो गोंधराचा असू द्या, असं जगावं लागतं माणसाला. कोणी असू दे. प्रेत यात्रा चालू होती, आमचे वक्ते बाबा सांगायचे होते, त्या मरणाची गर्दी प्रेत यात्रा. अरे बापरे, काय लोक आले प्रेत यात्रा. एक जण तिथे गेला, विचारलं का कोण मारलंय? ते म्हटले, तुम्हाला माहिती नाही? तुम्हाला माहिती? हो माहिती. माझ्या अंदाजानं त्या 4 खांद्यांच्या जो वरती आहे ना, तो आलेला. तुला काही बुद्धी, तू उत्तर कसं देऊन राहा, तुला काही ज्ञान थोडं. तो पुढे गेला आणि त्यानं त्या पुढं चालणाऱ्याला, प्रेताच्या पुढे चालणाऱ्याला पाहिलं. त्याच्या उजव्या हातात मडकं होतं आणि डाव्या हातात पुत्र होतं. मग ते बाबा सांगितलं, जाऊन त्याला विचारलं, कोण वारलं? तो म्हटलं माझी बायको वारली. मडकं म्हणजे बायको वारली म्हणून. कुत्र? तो म्हटलं तेच तिला चावलं. आता इतक्या अडचणीच्या काळात जे आपल्या मदतीला धावून येतं, तुमचे किती कान तयार आहे. त्याला असं वारं कसं सोडायचं म्हणून त्याला आपलं सोबत घेतलं. बर, तो विचारायला आलेला म्हणे कुत्र तर कामाच आहे. तो म्हणे भाऊ 2-4 दिवस कुत्र द्या तुम्ही आपल्याला. अरे तो म्हणे येळ झाला का तुम्ही? हे मागचे निम्मे कुत्र्यासाठी गेलाय, फक्त रांगेतून भेट दे. अरे आज आमेला पंगा मेला, बाप मसना गेला, देखत देखत नातू बंधू तोही तैसाची झाला. उठा उठा जागा पाठी भयाने मोठे, पंढरी वाचून तुझ्या हालून कोठे. काय बाबा, काय ऐकत नाही कोणी कोणाचं. त्याचं मात्र ती नाही. सांभाळ माझ आहे, सांभाळलं. ते दोन्ही मुलं मोठे झाले. कोणाचे? सिंहाचे. आणि त्यांच्याबरोबर हे मोठं झालं. कोण? एक दिवस दोघही भावंड शिकारीला निघाले महाराज. सिंहाची पोरं आहे तर खात नाही. नाही खात. त्यांना आपल्या कमाईचं आपल्या बापदादांना खाऊ. सिंह आपल्या पोराला आहे तर खाऊ सुद्धा देत नाही. ज्या ज्या लोकांनी आपल्या पोराला कष्टाची सवय लावली, त्यांची मुंबईत फ्लॅट झाले, घरं झाली, जमिनी झाल्या, सगळं स्टेबल झालं. जे केवळ बापाच्या पगारावर जगले आणि ज्या बापानं केवळ पोराचं लाड कोड कौतुक करण्यात आणि पोराच्या जीवनातले चोजले भागवण्यात वेळ घालवला, त्या पोरांनी म्हातारपणात त्या इज्जतदार बापाला रडवलेलं आहे. हा तुमच्या मुंबई प्रांताचा काय, महाराष्ट्राच्या प्रत्येक
मारवाडी समाज, ब्राह्मण समाज आदर्श आहे तो समाज या राज्यातला. मी 30% मारवाडी समाजाच्या गावात राहतो. मारवाड आहे का नाही? शिकवतील व्यापार, उद्योग, व्यवसाय शिकवतील. लहानपणापासून काहीतरी ट्रेनिंग देतात. 10 वर्षाच्या पोराला सुद्धा गुड्डू शेठ म्हणतात. 10 वर्षाच्या. आपलं 25 वर्षाचं दाढीला बापाला पैसे मागतो. शिकवतात. काय लाज होय आपल्या घरचं सणा, सरवर, रांगोळी, गाईचं दूध, म्हशीचं दूध, जमीन, जे काय असेल ते करायला अडचण काय, लाज काय? इथं उत्तर भारतातली माणसं येत आहे, राजस्थान मधली येत आहे, बिहार मधली येत आहे. लाखोनं संख्या आहे मुंबईमध्ये बिहारी लोकांची, लाखोनं संख्या आहे. बाहेरच्या लोकांचं इथं उदरनिर्वाह चालतोय, ती माणसं काम करत आहे. करू दे, आपल्याला काही त्याच्याबद्दल अडचण. आपली पोरं रिकाम फिरताय याचं दुःख, ही खंत आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. एक पोरग तुम्हाला मुस्लिम समाजाचं रिकाम दिसणार नाही. एक नाही, एक भंगार विकेल येताना आपल्या बापाला काहीतरी खायला आहे. बाबा काही खाल्लं तुम्ही? अरे ज्याची कमाई दिवसभराची 200 रुपये, तो विचारतो घरात उंबरठा ओलांडून आल्यानंतर धड घरात नीट झोपायला जागा नाही, 12 जणांच्या कुटुंबाला, तरी तो समाधानी नाही. मेरे अब्बा ने मुझे पैदा किया, मैं सलामत हूं, मेरे अब्बा जान की कृपा है. बाबा अब्बा जान कुछ खाया आपने? अरे सोन्यासारख्या जमिनी तुमच्या माझ्या नावावर करून दिल्या आपल्या पूर्वजांनी. तुमच्या पोरांच्या नावाच्या जमिनीचे जे उतारे होत आहेत ते तुमच्या बापाच्या दानातलं नाहीये. माझ्या आयांनो, माझ्या नावावर ज्या जमिनी झाल्या त्या माझ्या आईनं तिच्या घरून आणल्या नाही, माझ्या आजींच्या, माझ्या वडिलांच्या, बापाच्या कडून आलेलं ते कष्टाचं दान माझ्या आजीनं आमच्या नावावर करून दिलं. तुमच्या सासू सासऱ्यांच्या त्या जमिनी मोठ्या कष्टानं सांभाळल्या त्या लोकांनी. आश्चर्य वाटतं, नवरात्रीचे 9 दिवस उपवास करणारी बाई शहरात राहून खूप परमार्थाचं आव्हान ते, पण कधी घरातल्या म्हातारीला विचारत नाही तुम्ही जेवलात का हो, तुम्हाला काही देऊ का, तुम्हाला काही लागतंय का. एवढं तो बोला, म्हातारपणातलं ते टॉनिक आहे. आपणही एक दिवस म्हातार होणारच आहे ना. 1 रुपया घेतला नाही, दिवसभर उपवाशी राहून लोकांनी या जमिनी सांभाळल्या, जागा सांभाळल्या. तुम्ही बघा जुनं ज्या ज्या लोकांनी सांभाळून ठेवलंय, सांभाळलं सुद्धा कठीण राहिलं, त्यांनी सांभाळलं, टिकवलं. ऐकत नाही. ज्यांना ऐकतं मिळालं त्यांना किंमत राहत नाही. रोज कष्टाची सवय लावा, जे आपल्या पूर्वजांनी केली. रोज थोडे, संध्याकाळी झोपताना माझ्या खिशात किती रुपये आले कष्टाचे याचा विचार करूनच माणसानं झोपतो. अर्थाला 4 पुरुषार्थामध्ये स्थान आहे. 4 आपण शिकवू शकतो आपल्या पोरांना. 30% मारवाडी समाज गावात राहतो आमच्या. कधी वाद झालेला मी लहानचा मोठा झालो, दुकानात वाद झाला स्वतः. एखादा व्यक्ती येऊन दुकानात शिव्या द्यायला लागला आणि ते पोरगा सांगतो पप्पा अपनी दुकान में आके गाली दे रहा. त्याचा बाप म्हणतो देन दे. पापा ये गाली दे रहा ना, देन दे, देन दे. पापा गाली दे रहा है, अबे देन दे ना बे. उसका खेत है ना बदलापुर के बाहर रोड पे 2 एकड़ रुकना जरा है, पेट्रोल पंप डालना उसमें एक एचपी का. काय दूरदृष्टी असेल हे बोलणं बघा. हे कष्ट शिकवण्याचं बोलणं. चला विस्तार होईल. हे काही व्यवहार सांगायला थोडी चालू आहे. मी तुम्हाला श्लोक सांगतोय सिग्नीच्या मुखातला, तेवढा समजला पूर्ण अभंग करे. निदान पहिलं चरण तर सहज कर. ते दोन्ही पोरं शिकारीला निघाले, त्यांच्यासोबत हेही निघाले. कोल त्या दोघं भावांच्या चर्चा यानं ऐकल्या. ते दोघं भाऊ म्हणायला लागले आज आपण हत्तीची शिकार करू. बापा रे, कोल म्हणे पहिला दिवस पण हत्तीची शिकार, बापा बापा ते कठीणच आहे. म्हणजे पहिल्यांदा निवडणूक लढवायची पण 25 वर्ष आमदार राहिलेल्या माणसाच्या विरोधात. एकदम कानाकोपऱ्याचा अभ्यास आहे ना माणसा. एकदम अशी आगी थोडी घेऊ नको ना, थोडं तब्येत बिघडत नाही, चांगलं राहतं आरोग्य. मी उगा सहज बोललो परिस्थितीची उदाहरण सांगतो. तो म्हणे मला असं वाटतं तुम्ही हत्तीचा विचार आजच्या दिवस सोडून दिला पाहिजे. कोणाला म्हणते ते
हे सिंहाच्या तुलनेत. ती माणसं पळकुट्या बातम्या ऐकू शकत नाही. मग सिंह पळकुट्या बातम्या ऐकू शकत नाही. लढणं सांगा त्याला, पराजित होणं याला घाबरत नाही ते. पण लढण्यापासून मनाई करायला जो ऐकतो, एक तर त्यानं आपलं रक्त तपासून घेतलं पाहिजे. ते सिंहाचं नाही. आणि जे सिंहाचं आहे ते लढायला निघाल्यावर कधी थांबत नाही. इथं गावात झेंडा वंदना करता भांडणारी पोरं काय पाहता हो? गोरगरीब कुटुंबातली पोरं आहे. जिथं तुम्ही मी 2-2 कंबल ओढून झोपतो या थंडीत, मायनस प्रचंड थंडी, इथं नाही भांडणं करत. अरे गुडघे एवढे बर्फात पाय कोण देशाच्या तिरंग्याला सलामी देणारे हिंदुस्थानाचे तिथं जाऊन म्हणतात ते हा इस्लाम का भगवान का सफेद ईसाई का, उससे भी प्यारा है तिरंगा हिंदुस्तान का. ही आरोळी त्या मर्दांच्या जगण्या त्यांना माहितीये लाभ ठातीला माती वाव सैन्यामध्ये भरती वया, देशासाठी धर्मासाठी अर्पण कर आपली काया, मेलास तर तू शहीद होशील, कीर्ती तुझी देशावरती, पण जिंकलास ना राजा, अरे वीर म्हणून पदवी देतील राष्ट्रपती. क्षत्रिय मेला तरी काही मिळत नाही. काय मरून होणार काय? आज ना उद्या मरणारच आहे ना, म्हणून काय मरायला घाबराव का? लढायला जाताना क्षत्रियाने तो मेला तरी स्वर्ग आहे, जिंकला तर गादी. दोन्हीतलं काय करायचं बघ. ते दोन्ही शिकारीला निघाले आणि कोल त्यांना तत्वज्ञान सांगते, हत्तीचा विचार सोडून द्या. म्हणजे पोलीस भरतीच्या ग्राउंडवर जायचं, गर्दीतून जागा शोधत माना काढत एक बहादर तिथं गेलं आणि तिथं त्याला मान काढली. ते पोलीस भरतीले ते साहेब म्हटले का लांबडी येते नाही, उंचवडी, भाला फेक, थाळी फेक, काहीच नाही. मग तुम्ही आले का आले पुढे? तो म्हणे मी तुम्हाला हे सांगायला आलो, तुम्ही माझ्या भरोशावर राहून तुम्हाला कळलं बरं का पळकुट कशा. त्या दोघही भावांना राग आला, महाराज आम्हाला शिकार करायला नाही म्हणतो. त्या दोघांनी असं ओढून पाहिलं. कोणाकडं? कोल्याकडं? खोल्याकडं नाही ओ, खोल्याकडं. माझा आडनाव खोले, मला एकदम खोल्याकडं. तिथून पळत सुटलं घरी. रडा बिडायला लागला. आता नाटकीच. आई विचारलं का काय झालं इकडे? तो म्हणतो आई तुझा पोरगा एकटाच राहतो. का म्हणे ते दोघं तिथे गेले असतील आतापर्यंत. मी नाही म्हणू त्या हत्ती बरोबर भेटले, मेले असतील ते त्याला जवळ बोलवते. काय म्हणते ऐका. आता या जागेवर तिनं तो श्लोक म्हटला, शोरोसी तू शूर आहे, कृतविद्योसी हुशार आहे, दर्शनीयोसी पुत्रते तुझ्याकडं पाहिलं की पुत्रवत प्रेम करावं वाटतं इतका देख नाही. पण कोल्या तुमच्या जीवनात एकच गुन्ही वगैरे काय? यस्मिन कुले तो उत्पन्नो गजस्त तरण हन्यते. तुमच्या कुळात एक दोष आहे. तुमच्या कुळात कोणावर विश्वास ठेवायची पद्धत नाही रे कोल्या. अरे माझं दूध पाजलंय मी त्यांना, मला माझ्या दुधावर विश्वास आहे. माझी पोरं त्या हत्तीला माघारी लावूनच परत येतील, ते दोन्ही जिवंत येतील, मला विश्वास आहे. पण तू माझी पोर घरी यायच्या अगोदर इथून निघून जा, कारण ते आल्या तुझ्या नरडीचा घोड घेतील. का हो? अरे आमच्याच घरचं खाऊन आमच्याच पोरांच्या ताकदीवर संशय घेतो लेका. अभिनयात जगणारी माणसं सिंहाच्या उंबरठ्यात चालत नाही. जशी अभिनयातली माणसं ऐकत का, जसं अभिनयातलं कोल सिंहाच्या दारात चालत नाही, तसा अभिनयातला साधक परमात्म्याच्या दारात चालत नाही. म्हणून अनुकरण नाही, अनुसरे तो अमर.
Hare